तर भावांनो नमस्कार. सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब करा. भावांनो तुमच्यासाठीच हा मराठी ब्लॉगर आणि मी शेतकरी. जर तुम्ही आम्हाला जर सपोर्ट केला तर भावांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत राहील. तर चला आज सुरुवात करूया आपल्या. तर भावांनो हे आहे आपल्या ऊसातलं ट्रॅक्टर जे ऊस फोडण्यासाठी कामाला येतं. भावांनो हे पूर्ण प्रकारे आपला ऊस आहे आणि इकडून पण ऊसच आहे आपला पूर्ण, पाहू शकता. आता सायंकाळचे ठीक 4 वाजलेत. तर भावांनो इथं पाहू शकता तुम्ही, ही डुकरांनी पपई खाल्ली वाटते. हां हे गावाकडचं वातावरण एक पाहू शकता तुम्ही. तर भावांनो सर्वात आधी आपले जांबाचं झाड पाहून घ्या. जांबाचं झाड आहे एक आणि पुन्हा दुसरं आहे नारळाचे झाड. इथून टोटल 10-15 झाडं आपण नारळाचे लावलेले आहेत, हे पाहू शकता. आणि इकडे खाली सगळा ऊस आहे आणि हे नारळाचे झाडं आहेत. तर चला तुम्हाला मी पूर्ण आपले नारळाचे झाडं वगैरे पूर्ण दाखवून देतो आपली शेती. तर भावांनो हा पलंग आहे जो आपली शेती डुकरं वगैरे पाहण्यासाठी हा पलंग लावलेला आहे. इथून सगळी शेती आपली पाहिली जाते. भावांनो हे झाड तुम्हाला माहिती आहे कशाचं आहे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पाहू शकता, हे झाड खूप मोठं झालेलं आहे आणि त्याला बारीक बारीक फळंसुद्धा आलेले आहेत, हे पाहू शकता. आणि इथून पलीकडे आपलं सगळं ऊसच आहे, हे पाहू शकता. इकडे झाडे आणि इकडे सरकी लावलेली आपण. तर भावांनो तुम्हाला सर्वात अगोदर आपली शेती दाखवितो मी आणि नंतर मग तुम्हाला सर्व प्रकारचे झाडं दाखवतो. तर भावांनो हे आहे जांभळीचं झाड, हे पाहू शकता तुम्ही. हे जांभळीचं झाड आहे, खूप मोठी झालेली आहे पण अजून जांभळत लागलेली नाहीत. आणि दुसरं आहे म्हणजे चकू. आणि इथं पाहिलं तर हे पपईला शेवग्यामुळं काय पानं बरोबर नाही, पण त्याला पपाया मात्र नक्की आलेले आहेत. आणि ड्रॅगन फ्रूट काय म्हणतात ते मला माहीत नाही. ड्रॅगन फ्रूट हे सध्या सर्वात म्हणजे इंस्टाग्रामला पण ट्रेडिंग असलेलं आणि मार्केट फळसुद्धा लागलेलं आहे त्याला, अजून आलेले नाही आहेत. आणि इथं आहे पपईचं आणि लिंबुनीचं झाड. हे लिंबुनीचं झाड आहे आणि इकडे पपईचं झाड आहे. तर पपईला पाहू शकता, पपई पण भरपूर लागलेले आहेत आणि पिकलेले सुद्धा आहेत, हे पाहू शकता.